पोलिसांनी सांगितलं 5 पेक्षा जास्त संख्या होता कामा नये. जमावबंदीचे आदेश आहेत, कोविड-19 आहे, जास्त आदेश तुम्ही संख्या करू नका, जमू नका, नोटिसा दिल्यात. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी 5 जणांचं मुंडन केलं. खरं लोकशाहीमध्ये विरोध केला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती येते, आंदोलन करते, कधी स्वाभिमानी येते, कधी कम्युनिस्ट येते, पण भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधामध्ये आंदोलन करत नाही. आमची ताकद कमी असेल असं वाटतंय त्यांना, पण लोकशाहीमध्ये विरोध असला पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये. लोकशाहीमध्ये विरोध केला पाहिजे आणि तो विरोध जिवंत ठेवण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना जागेवरती आणण्यासाठी, ठिकाणावरती आणण्यासाठी, त्यांना त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी विरोधकाचं काम असतं विरोध करणे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी विरोधकाची भूमिका ठोसपणे पार पाडत आहे, प्रामाणिकपणे करत आहे. आणि म्हणून आज राष्ट्रवादी आणि भाजप या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं हे अनोखं आंदोलन केलंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमचे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत, शहराचे पदाधिकारी आहेत. 78 कोटीची योजना पाणी पुरवठ्याची मंजूर झाली. का केली नाही बाबा? अरे शेवगावकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असता तर राजकारण बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे जर सगळे नगरसेवक आणि पुढारी मंत्रालयात जाऊन बसले असते तर योजना मार्गी लागली असती आणि दिवसार पातळीवर जसं पाणी मिळतं तसं पाणी आमच्या शेवगावकरांना मिळालं असतं. पण पाण्याच्या प्रश्नासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी एकत्रित यायचं नाही, पण टक्केवारीसाठी घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी टेंडर निघालं. शेवगाव शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर निघालं. भाजपचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक एकत्रित आले आणि टेंडर घेतलं. जेव्हा पैसे असतात, टक्केवारी मिळण्याचा विषय असतो, तेव्हा तुम्ही एकत्रित येतात आणि शेवगावकरांच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्रित येत नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा पाण्याचा प्रश्न धसास लावण्यासाठी सत्तेत असो अगर नसो, परंतु निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री ज्या बाळावरती मंत्रालयामध्ये बसतात तिथं जाऊन वंचित बहुजन आघाडी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल आणि 78 लाखाची योजना या शेवगावकरांसाठी कार्यान्वित करेल आणि दिवसाआड पाणी देण्यासाठी कटिबद्ध राहील. पुढच्या आठवड्यामध्ये हीच योजना घेऊन, हाच प्रश्न घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शेवगावकरांचं मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे. रात्रीच आदरणीय बाळासाहेबांच्या कानावरती हा विषय टाकला की साहेब, शेवगावचं एक शिष्टमंडळ सर्व पक्षीय नाही, हे भाजप राष्ट्रवादी बाजूला ठेवून बाकीच्या सगळ्या पक्षातले 1-1, 2-2 कार्यकर्ते घेऊ, तुमच्याकडे येतो, तुम्ही नेतृत्व करा आणि मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जा. पाणी पुरवठा खातं हे शिवसेनेकडे आहेत, गुलाबराव पाटील जळगावचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे चला, मुख्यमंत्र्याकडे चला. आणि श्रेय कुणाला जाईल याच्यावरून अडकलेली जी फाईल आहे पाणी पुरवठ्याची ती मार्गी